एमपीएससीचे एक लेटेस्ट अपडेट आलेले आहे मित्रांनो। आयोगाचं नवीन प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे। महाराष्ट्र संयुक्त गट क परीक्षेमध्ये काय बदल झालेला आहे, आयोगाचं म्हणणं काय आहे, अभ्यासक्रम बदलला का नाही, अजून काय समितीचं म्हणणं आणि गट क ची जाहिरात लवकरच येणार का, काय आहे सत्यता पाहूया। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा मित्रांनो। नोटिफिकेशन बेलला क्लिक करा। चला पाहूया ही संपूर्ण अपडेट। नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही एमपीएससी गट क 2026च्या परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर अभ्यासक्रम बदलण्याबाबत अनेक अफवा पसरल्या जात आहेत। पण आता यावर स्वतः महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीनं एक ऑफिशियल नोटिफिकेशन परिपत्रक प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर खुलासा केला आहे की नक्की काय आहे हे सत्य, परीक्षा जुन्या सिलेबसने होणार की नव्या, चला सविस्तर जाणून घेऊया। पहिली गोष्ट म्हणजे शासनाच्या नियोजन विभागांतर्गत असलेल्या मित्रा या संस्थेकडून विविध स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमांचे पुनरावलोकन करण्यासाठी एक समिती नक्कीच गठीत करण्यात आलेली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर अशी बातमी फिरत आहे की या समितीकडून पुनरावलोकन करून 2026ची गट पूर्व परीक्षा सुधारित म्हणजेच नवीन अभ्यासक्रमानुसार घेतली जाईल। आणि तिसरी गोष्ट म्हणजे आयोगाचं एक नवीन स्पष्टीकरण काय, तर आयोगाने स्पष्ट सांगितलं आहे की अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे। कोणताही सिलेबस बदलण्यापूर्वी तज्ञ समितीचा अहवाल येतो, त्याला मंजुरी मिळते आणि विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ दिला जातो। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आता सर्वात महत्त्वाची घोषणा या परिपत्रकामधील काय आहे बघा। सद्यस्थितीत सन 2026ची महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा या विद्यमान म्हणजे सध्या चालू असलेल्या जुन्या अभ्यासक्रमानुसारच घेण्यात येतील, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे मित्रांनो, सिलेबस बदललेला नाही, 2026ची परीक्षा ही सध्याच्याच अभ्यासक्रमावर होईल। त्यामुळे तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा। या परीक्षेची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल असं या प्रसिद्धीपत्रकामध्ये दिसत आहे। त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। तुमच्या अभ्यासाचे नियोजन जुन्या सिलेबसप्रमाणेच चालू ठेवा। जाहिरात लवकरच येईल। मनात शंका असल्यास थेट आयोगाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा आणि नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा मित्रांनो। प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका। तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। धन्यवाद।